श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात सुमारे 1.5 लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण, यंदाच्या पावसाळ्यात कोयना धरणातून 933 दशलक्ष किलोवॅट विजेची निर्मिती आणि जिल्ह्यातले 500हून अधिक कृषीपंप सौर ऊर्जेवर. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सातारा जिल्ह्यात निवडणुकीची धामधूम आता संपली आहे. मात्र निवडणूक आणि प्रचाराच्या धामधुमीतही ग्रामीण भागातील जीवन शेत शिवारातील कामात गुंतल्याचं दिसून आलं. जिल्ह्यातील 2,13,209 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी 1,57,321 हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे. आता शेतीच्या इतर कामांना आगामी काळात वेग येणार आहे. झालेल्या पेरणीत मका आणि ज्वारी या पिकांचं क्षेत्र जास्त आहे. रब्बीच्या हंगामात 1,35,531 हेक्टरवर ज्वारीची पेरणी होते. त्यापैकी सद्यस्थितीत 1,18,946 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी पूर्ण झाली आहे. गळीत धान्य पेरणीकडे शेतकऱ्यांनी यंदा दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. यंदा झालेला दमदार पाऊस, उपलब्ध पाणी आणि जमिनीतील ओलावा पिकांच्या उगवणीसाठी पोषक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. राज्याचा वीजदाता असणाऱ्या कोयना धरणातून पावसाळ्याच्या कालावधीत 933 दशलक्ष किलोवॅट इतक्या विजेची निर्मिती करण्यात आली. यासाठी 18 टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला होता. या पाण्यावर पोकळी चौथा टप्पा, कोयना धरण पायथा वीजगृह आणि आलेरे दरवाजा येथील वीज केंद्रातून वीज निर्मिती करण्यात आली. पावसाचा जोर यंदा नेहमीपेक्षा जास्त असल्यानं वीज निर्मितीशिवाय धरणातून 59 टीएमसी पाणी विनावापर सोडून द्यावं लागलं. यंदाच्या पावसाळ्यात कोयना धरण क्षेत्रात 5,787, नवजा इथं 6,862, महाबळेश्वरमध्ये 6,647 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातले 500हून अधिक कृषीपंप सौर ऊर्जेवर सुरू असून साधारण तेवढ्याच घरगुती ग्राहकांनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारत वीज बिलात कपात करण्यास सुरुवात केली आहे. साताऱ्याचं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय देखील अशाच सौर ऊर्जेवर उजळवण्यात येत असून या संग्रहालयात सध्या लंडनमधून आणलेली वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. यासाठी 50 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाला पुरातत्व विभागानं मंजुरी दिली असून त्यासाठी 34 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या ठिकाणच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून दिवसाला 120 युनिट वीज तयार होणार असून त्यामुळे महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंतची बचत होणार आहे. शाळा महाविद्यालयात विद्यार्थिनींची होणारी छेडछाड आणि इतर त्रासापासून त्यांची सुटका करण्यासाठी जिल्ह्यात पोलिसांचं निर्भया पथक सक्रिय आहे. पोलीस दलाच्या कोल्हापूर परिक्षेत्रात सातारा इथल्या निर्भया पथकाची कामगिरी दमदार आहे. या अंतर्गत प्रत्येक शाळातील विद्यार्थिनींना गुड टच बॅड टचची माहिती देण्यात येत आहे. याचबरोबर महाविद्यालयीन परिसरात जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत. या पथकानं आतापर्यंत 22,933 जणांचं समुपदेशन केलं आहे. समुपदेशनात मिळणाऱ्या माहितीच्या आधारे एकूण 57 गुन्हे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. शालेय विद्यार्थ्यांबाबत शाळा परिसरात होणाऱ्या अप्रिय घटना रोखण्यासाठी तसंच अशा घटना घडल्यानंतर त्यातील दोषींवर कठोर कारवाई करता यावी यासाठी प्रशासनानं सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी शाळांमध्ये या कामाला सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत 589 शाळांत सीसीटीव्ही कार्यान्वित झाले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं यासाठी प्रत्येक गावातील पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींना पाणी शुद्धीकरण यंत्र बसवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. यानुसार सातारा जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागानं 1,500 ग्रामपंचायतींना त्यासाठीच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार प्रत्येक गावांनी त्या यंत्रणा उभारणं सुरू केलं आहे. पहिल्या टप्प्यात शुद्धीकरण यंत्र बसवल्यानंतर त्यासाठीचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. या यंत्रांमुळे पावसाळ्यात पाणी दूषित होऊन पसरणाऱ्या साथरोगांचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. तर श्रोतेहो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.